त्यांना पवेलियनचा रस्ता दाखवलेला आहे। या ठिकाणी वेलनेस कोच राज सपकाळ सर आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत। आता पाहूया दिनेश सपकाळ आलेले आहेत आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी। दिनेश सपकाळ, श्रीकांत जायगडे आणि दिनेश सपकाळ अशी एक जोडगोळी आहे या सह्याद्री पठारावरती कि त्यांना अरे ये कौन आ गया ग्राउंड में। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। पहिला होता तो आता दिनेश आलाय, दिनेश। आणि हे पवेलियनच्या दिशेने अभिमन्यू जाधव यांनी दिनेश सपकाळ यांना शून्यावरती बाद केलेला आहे। डकआउट। 5 चेंडू आणि 10 धावा, 2 विकेट, 2 चांगले मोहरे टिपलेले आहेत अभिमन्यू जाधव यांनी। 2 चेंडूवरती सलग 2 चौकार खाल्ल्यानंतर अभिमन्यू यांनी जाधव यांनी पुनरागमन केलेलं आहे आणि ते नेहमीच कधी हार न मानणारा हा खेळाडू। मला वाटतं मालाडमध्ये 49 धावाची वन साइड खेळी केलेली, जरी संघ जिंकला नव्हता तर त्यांच्या खेळीचं नक्कीच कौतुक केले जाईल नेहमीच कोणत्याही सामन्याच्या वेळी, कोणत्याही टुर्नामेंटच्या वेळेला। आणि आता आलेले आहेत ते सूर्यवंशी आहेत का कोण आहे, सानवी स्ट्रायकरला तानाजी। मामा तानाजी शिंदे नाही आहेत रे, तानाजी सूर्यवंशी आहेत। तुझं गाव कुठलं, तुला माहिती आहे खेळाडू सगळे। डॉट बॉल। धाव संख्या झालेली आहे ती 10। एक जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश केला आहे तर बाबा 11 यांनी। पुन्हा एकदा अनिकेत यांनी आपला मला वाटतं 2 वर्षाचाच फोटो दिला होता आणि त्याच्यावरती बोली लावली होती ते सानी स्ट्रायकर संघाने खरोखरच। परंतु इथं अजय यादव इथं बघितलं तर हा 26 वर्षाचा खेळाडू आहे आणि पुढच्या वेळीच जर का असा काय कार्यक्रम केला तर त्यांचा कार्यक्रम सह्याद्री करायला विसरणार नाही, याची सर्व खेळाडूंनीच नोंद घ्यायची आहे। अजय यादव सामना करतील अनिकेत। हा एक चांगला फटकेबाजी करणारा खेळाडू आहे। कालच्या सत्रामध्ये आम्ही 2 मॅच पाहिल्या, जबरदस्त फटकेबाजी करणारा हा खेळाडू। कालच 3री मॅच होणार होती यांची, परंतु काही अंधारामुळे दुसऱ्या दिवशी घेतली। हा चेंडू अजय यांचा सामना करते आणि लेग साइडच्या दिशेने फुल टच चेंडू भिरकावून दिलेला आहे संघ मालकांच्या डोक्यावर आणि हा नो बॉल, हाईटचा नो बॉल दिलेला आहे। भीमर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि या ठिकाणी पंचांनी 6 धावा आणि नो बॉल घोषित केलेला आहे। धाव संख्येमध्ये भर, धाव संख्या 16 आणि या ठिकाणी 17 रिव्ह्यू घेतला गेलेला आहे। रिव्ह्यू दाखवा। या ठिकाणी रिव्ह्यू सिस्टम घेतलेले, पंचांनी रिव्ह्यू मागितलेला आहे, पाहूया। प्रकाश हाईट नो बॉल या ठिकाणी दिसतोय, त्यामुळे पंचांनी घोषित केलेला हा निर्णय अचूक ठरलेला आहे। कॉम्प्युटर मध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हा नो बॉलचा इशारा, फ्री हिट। पुन्हा एकदा पाहूया समाचार घेतायत का अनिकेत। जर का रनअप मध्ये गोंधळ झाला तर नक्कीच या ठिकाणी भीमर जातो आणि त्याचा फायदा समोरच्या संघाला बॅट्समनला होतोय। पुन्हा एकदा
अजय यादव तू अनिकेत आणि हा भिरकावलेला आहे पाहूया आणि सीमा पार षटकार धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहे ती 23-23 दोन विकेट या ठिकाणी तंबूच्या दिशेने गेलेले आहेत. दुसऱ्या फेरीतील आपण पाहतोय दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. या ठिकाणी धावफलकावर धावा जोडल्या जातात 23 धावा 23 रन्स. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे तो अजय. सलामीचं बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ओ पुन्हा एकदा ब्लॉक कॉलचा चेंडू सरळ बॅट मधून आलाय. सलग 3 षटकार पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या उत्तरार्धामध्ये आपण पाहतोय वाटचाल करत असताना सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. आपण पाहतोय आंबवणे संघाचा एक सुरेख फलंदाज आहे, सलामीचा फलंदाज आहे. आपण पाहतोय या ठिकाणी सलग 3 षटकार आपल्या बॅट मधून खेचलेत अनिकेत या फलंदाजाने. सुरेख हो पुन्हा एकदा पहा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अविनाश कोणती चुकी न करता पहा फलंदाजी मात्र आपल्या वैयक्तिक 18 या धावसंख्येवर तंबूच्या आसऱ्याला माघारी परतवलाय. लाजवाब गोल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं अविनाश यांच्या माध्यमातून. नेट क्रमांक 5 वर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तानाजी शिंदे. आपण पाहतो सातत्यानं तानाजी शिंदे यांना जरळेली संघाकडून बिलॉंग करत असताना, परंतु आता या ठिकाणी सानवी स्ट्रायकर संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय एक नावलौकिक कसा खेळाडू आहे तानाजी शिंदे. पाहूया पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी 3 षटकार खाल्ले, परंतु पहा पुन्हा एकदा कमबॅक करून दिला आपल्या संघाला, बाबा 11 संघाला. सुरेख फटका या ठिकाणी काव कॉर्नरला क्षेत्ररक्षण ऐकतोय चित्ताच्या वेगाने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडस चाच पडत असताना पहा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावीने धावफलक पुढे सरसावत आहे. 31 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 हाताळत असताना अजय. स्लोअर पद्धतीचा चेंडू. 1 धाव आली आहे. 1 धावेवर समाधान मानावे लागेल. 1 धावेने धावफलक पुढे सरसवत आहे. धावफलकावर धावा जोडल्या जातात 32 धावा. षटक क्रमांक 2 हाताळत असताना आपण पाहतोय धावफलकावर धावा 32 जोडल्यात. शेवटचा चेंडू असेल प्रगती पथावर गोलंदाजीच्या माध्यमातून अजय यांच्या. ओहो सुरेख फटका. ना भय ना भीती आणि फक्त छत्रपतींचा छावा. तानाजी शिंदे यांच्या बॅट मधून आल्या 6 धावा. सूर्यवंशी यांच्या बॅट मधून आल्या 6 धावा. पहा सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. मेगा फायनलचा दिवस. मेगा फायनलच्या दिवसामध्ये पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. सानवी स्ट्रायकर्स एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पाहतोय बाबा 11. बाबा 11 संघाच्या या ठिकाणी आपण संघ मालक पाहतोय. 38 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये पहा गोलंदाजी मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना अभिमन्यू या संघाचे संघनायक आहेत. 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु दुसरं षटक हाताळत असताना अजय यांनी 28 धावा. धावफलकावर धावा जोडल्या जातात 38. षटक क्रमांक 3.
अंकुश एका बाजूला आपण पाहतोय सतीश सह्याद्री असोसिएशनचे अध्यक्ष यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गणेश यादव यांचा संघ. ओहो सुरेख फटका सजवलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार, येतोय दर्जेदार षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 44 धावा, 44 रन्स. हो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. क्षेत्ररक्षक थोडं चाचपळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एक धावा आल्या, एका धावेने धावफलक पुढे सरसावल. 45 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर. हो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, गुडलँड स्पॉटला स्पर्धा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होत्या. षटक क्रमांक 3 धावफलकावर धावा जोडल्या जातात. 45 रन्स. पुन्हा एकदा पहा, स्क्वेअर चेंडू, अवंतर धावीनी धावफलक पुढे सरसावल. 46 रन. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, रोशन सर असतील, सुबोध सर असतील आणि प्रदीप शिंदे सर असतील, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून SPL स्पर्धेमध्ये त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो सातत्याने 2024 असेल तर 2025 देखील आपण पाहतोय सह्याद्री असोसिएशन मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये प्रदीप शिंदे, सुबोध सर असतील, रोशन सर असतील, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी हाताळत असताना अंकुश हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडासा चाचपळत असताना धावफलकावर एका धावीने भर होत असताना धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 47 धावा. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन, सह्याद्री प्रीमियर लीग आणि या स्पर्धेसाठी खरोखरच सातत्याने आपण पाहतोय अकुट टप्प्याचा चेंडू सरळ फेकून दिलाय, सीमारेषा पार, येतोय दर्जेदार षटकार. 3 षटकाच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 53 धावा उच्चांक स्कोर आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय या विशेष सहकार्य लाभलं ते आमचे सन्माननीय आदरणीय बबन तुकाराम कदम दुलवाडी गावचे आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. चंद्रकांत शिंदे बॉस, मिकी माऊस, त्यांचं आज आपण पाहणार. मिकी माऊस मात्र मैदानाच्या आतमध्ये राडाच करणार आहेत. आपण पाहतोय टॉर्च का बॉक्स, टॉर्च बॉक्स मध्ये आपण पाहतोय मिकी माऊसला यांना. कॅमेरा फिरवा तिकडे, कॅमेरामॅन. टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. 57 57 धावा धावफलकावर. प्रीटचा चेंडू आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गोल गोलंदाज आहे अमर. शेवटचा षटक हाताळत असताना आपण पाहतोय बाबा 11 संघाकडून पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत. प्रदीप शिंदे सरांचे हात मात्र आकाशामध्ये भरारी घेत असताना स्क्वेअर चेंडू, अवंतर धावीने धावफलक पुढे सरसावल.
58 धावा 58 रन्स इन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सुरेख फ्रीचा चेंडू होता. धावबादला चान्स, परंतु पहा यस विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 59 धावा धावफलकावर, 59 धावा. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमर यांच्या माध्यमातून. निलेश पवार जरळी संघाकडून बिलॉंग करतो, पनसवाडी संघाकडून बिलॉंग करणारा निलेश. परंतु नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विलास पवार असतील. गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक अमर यांच्या माध्यमातून हाताळत असताना अमर पाहूया पुन्हा एकदा. फुलटॉसचा चेंडू सरळ बॅटनं खेळलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना सुरेख क्षेत्ररक्षण प्रकाशांच्या माध्यमातून 2 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 61 धावा धावफलकावर, 61 रन्स. पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू या ठिकाणी. एक धावाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावेने धावफलक पुढे सरसावल. 63 रन्स उच्चांक स्कोर गाठत असताना आपण पाहतोय सानवी स्ट्रायकर्स या संघाला. खरोखरच सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. प्रथम सत्रामध्ये सकाळच्या दिवसामध्ये चालू असलेली लढत. एका बाजूला सानवी स्ट्रायकर तर दुसऱ्या बाजूला बाबा 11. पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रकाश. उचलणार फेकणार तत्पूर्वीच 2 धावा पूर्ण. 2 धावेनी धावफलक पुढे सरसावल आणि हा धावबाद झाला. धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत 65. 24 चेंडू 66 धावांची गरज. डीजे वाला कुठे आहे? कुठे आहे डीजे वाला? मिक्की माऊस मैदानाच्या आतमध्ये चालत पहा. 55 भेटायला चाललेत. $65 रन्स 24 चेंडू. ओहो पहा मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग अंपायर आहेत प्रदीप शिंदे. आपण पाहतो डान्सिंग अंपायर आहेत ते. 16.5 प्रति ओव्हर आपण पाहणार आहोत. 16.5 रन रेटने डान्सिंग अंपायर आहेत ते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गाजलेले. दापोली मध्ये, रायगड, दापोली, मुंबई सारख्या ठिकाणी डान्सिंग च्या नावाने ओळखले जातात त्यांना. चोवीस चेंडू विजयासाठी 66 धावांची गरज. सलामीचं बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. मिकी माऊस दाखवत पहा आपण
पाहतोय सानवी यानंतर होणारा सामना वाटोळी वॉरियर्स विपक्ष ईश्वरी 11 या दोन्ही संघाचे संघनायक टीम मीटिंग होत असताना पाहूया मिकी माऊस मैदानामध्ये सानवी स्ट्रायकर संघाला प्रोत्साहित करताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सह्याद्री प्रीमियर लीग पर्व 4चा थरार आणि आता मात्र पहा फलंदाजांच्या दिशेने रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. YouTube आपण कॅप्चर करा तो आपण पाहतोय मिकी माऊस पहा सह्याद्री असोसिएशनचे कर्णधार या ठिकाणी अभिमान्यू सलामीचं बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिमान्यू यांची जर बॅट चालली तर नक्कीच धावसंख्यांचा डोंगर जो उभा केला तो आपण पार होताना आपल्याला पाहायला मिळेल. मध्ये नवक्रांती चषक मध्ये आपण पाहिलं अभिमन्यू यांच्या बॅट मधून 49 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. उत्कृष्ट फलंदाज किताब आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु या ठिकाणी SPL आहे. SPL मध्ये सर्व स्टारकास्ट खेळाडू आहेत. सह्याद्री असोसिएशन मध्ये आपण पाहतोय 32 गावांचा प्रवेश आहे. 32 गावांमध्ये 120 खेळाडूंचा लिलाव, 10 संघ मालक, 10 आयकॉन, 10 चॉईस प्लेयर खेळून आपण पाहतोय सह्याद्री प्रीमियर लीग पर्व 4. या 4थ्या पर्वाचा थरार आपण पाहतोय. बाबा 11 सर्व खेळाडूंना भेटण्यासाठी आपण पाहतोय मिकी माऊस यांना. यानंतर होणारा सामना वाटोळे वॉरियर्स विपक्ष ईश्वरी 11. दोन्ही संघ या. पहिला बॉल पडायच्या आतमध्ये आपण यायचंय टॉस साठी. प्लीज आपल्याला शेवटचा कॉल असेल. पहिला चेंडू हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक संतोष अभिमान्यू तर एका बाजूला अमर दुसऱ्या बाजूला. या ठिकाणी सर्व सह्याद्री पदाधिकाऱ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. सह्याद्री असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच SPL ची सर्व कमिटी त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत. तसंच आपल्या दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहतोय. आपले प्रमुख पाहुणे असतील कामोटे मधले त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिला चेंडू हाताळत असताना स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात फटका सजवलाय. फटका देखील आलाय. पहिल्या चेंडूवर श्रीगणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अभिमन्यू यांच्या बॅटमधून दर्जेदार चौकार आणि धावफलक पहा आपल्याला पाहायला मिळतं. टी फॉर टॅक जशास तसं प्रत्युत्तर देखील द्यावं लागेल अभिमन्यू या फलंदाजाला. हो पुन्हा एकदा पहा फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी उचलणार फेकणार तत्पूर्वीच एक धाव मात्र पूर्ण. एका धावेने धावफलक पुढे सरसावल. 5 धावा धावफलकावर षटक क्रमांक मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं संतोष यांच्या माध्यमातून. अमर बाहेर सगळे संघाकडून बिलॉंग करतो. अमर हा फलंदाज पहा पुन्हा एकदा आपण पाहतोय एक धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना एका धावेने धावफलक पुढे सरसावल. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला तर षटकार चौकारांचे बरसत करावी लागेल. 2 क्षेत्ररक्षक 38 च्या बाहेर एक
प्रति सरासरी आपण पाहतोय 16.5 आहे दोन्ही संघांना, बाबा 11 संघाला. पुन्हा एकदा पहा, फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कोणती चुकी न होता पहिला हादरा, पहिला झटका. अभिमन्यू बॅक टू पॅव्हिलियन. या ठिकाणी नाणेफेकीसाठी आपण प्रचारण करतो. मच्छिंद्र शिंदे सर, आपण नाणेफेकी करून घ्यायचं आहे. मुंबई पोलीस सूरज शिंदेचे वडील आहेत, त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. आपण पाहतोय या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. तर नाणेफेकी विन द टॉच, तर नाणेफेकी जिंकले. सर्वप्रथम या स्पर्धेसाठी आपण आयोजनाबद्दल 2 शब्द. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आयोजन चांगलंच असतं प्रतिवर्षी, ह्या वर्षी चांगलं आहे आणि इथून पुढेही चांगलं राहील अशी अपेक्षा करतो. तर नाणेफेकी जिंकून आपला सर्वप्रथम निर्णय काय असेल या ठिकाणी? बॅटिंग. फलंदाजी करत असताना किती धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल? 50 ते 60 धावांचं टार्गेट सेट करू. अशी कोणते फलंदाज आहेत की त्यांच्यावर अपेक्षा आहे? शंकर पवार आहे, राजेश पवार, प्रकाश. तर धन्यवाद. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ईश्वरी 11 संघ. नाणेफेकी जिंकली असते तर आपला सर्वप्रथम निर्णय काय होता या ठिकाणी? आम्ही क्षेत्ररक्षणच करणार होतो, तर आम्हाला जे होतं आम्हाला मिळालं, तर आम्ही ट्राय करू की त्यांना कमीत कमी 40पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि या सह्याद्री असोसिएशन पर्व 4 मध्ये वाटचाल करत असताना आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन बोलायला गेल्यावर आयोजन तर चांगलंच असतं आहे आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशन एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते आहे याच्यासाठी, प्लेयरसाठी. तर सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचं खूप खूप आभार त्यासाठी. धन्यवाद. आपण पाहतोय सह्याद्री प्रीमियर लीग पर्व 4चा तरार आणि दुसरी मॅच असेल दुसऱ्या दिवसातील ईश्वरी 11 विपक्ष वाटोळे वॉरियर्स. तर नाणेफेकी जिंकली वाटोळे वॉरियर्स संघाने. प्रथम फलंदाजीचा निर्णय आणि क्षेत्ररक्षणसाठी पाचारण केले ते म्हणजे ईश्वरी 11 संघाला. धावफलकावर धावा जोडल्या जातात. पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 धावा. 6 सरासरी पहा. पहिल्या षटकामध्ये हाताळत असताना मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पहिल्या देखील फेरीमध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या आणि दुसरं टी फॉर टॅक म्हणजे जसंच तसं. आणि येणारे उर्वरित चेंडू असतील. चला स्पीडअप घ्या, विलंब लावू नका प्लीज. सानवी स्ट्रायकर्स विलंब लावू नका, आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. सर 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 4 ओव्हर संपवायचे आहेत. 15 मिनिटं. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. सरासरी किती आली दादा प्रति ओव्हर? ब्लॉक ऑलचा चेंडू. प्रति ओव्हर पहा सरासरी 19च्या सरासरीने खेळावे लागेल. प्रति ओव्हर 19 धावा आल्या पाहिजेत तर संघ कुठेतरी विजयाच्या स्थितीने जाऊ शकतो. पहिला चेंडू हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत तानाजी शिंदे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विकास हिटमॅनच्या स्वरूपात फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु कार्पेट लेवल फटका सजवलाय. 1 धाव आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडासा क्षेत्ररक्षक साचपळत असताना पहा 1 धावेमध्ये दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट होत असताना 2 धावेनी धावफलक पुढे सरसावल. धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत. 13 धावा. 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. आपल्या फॉलो थ्रो मध्ये सुरेख गोलंदाजी दर्शवत असताना
पोटी प्लसचे खेळाडू आहेत तानाजी शिंदे. पहा पुन्हा एकदा काय अचूक टप्प्यावर तिकट मारा गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. सुरेख फॉलो थ्रो मध्ये खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी धाव बादला चान्स. दिनेश मात्र कोणती चुकी न करता बॅक टू पॅव्हिलियन. विकास दुसरा हादरा, दुसरा धटका, थोडासा दबाव मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बाबा 11 संघ एका बाजूला आपण पाहतोय सानवी स्ट्रायकर्स सतीश सर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला गणेश यादव सरांचा संघ. गतीवर्षीचा रनरअप संघ 2024 मध्ये तिसऱ्या पर्वामध्ये श्रुती 11 संघाने प्रथम पारितोषिक पटकवलं होतं. ओहो, फटका आलाय, फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कोणती चुकी करता बॅक टू पॅव्हिलियन आले आल्या माघारी परतवलाय. जर्सी क्रमांक 18चा फलंदाज योगेश. लाजवाब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय त्या ठिकाणी. सागर लाजवाब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सागर यांच्या माध्यमातून. तानाजी सूर्यवंशी सुरेख झेल त्यांच्या माध्यमातून पहा. तानाजी आणि तानाजी गोलंदाज देखील तानाजी, क्षेत्ररक्षक देखील तानाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु तितक्याच चपळाईचं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक आपण पाहतोय दिनेश यांच्या माध्यमातून देखील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 5 वर आलेला फलंदाज अजय. अजूनही सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला अमर. परंतु तितकीच ताकदीची गोलंदाजी आपण पाहतोय तानाजी यांच्या माध्यमातून. स्लोअर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या अखेरीस संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावा तब्बल 13 धावा. 3 धावा खर्च करत 2 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतवले तानाजी शिंदे यांनी. मिकी माऊस पहा गणपत यादव यांच्या स्क्वॉड मध्ये, गणपत यादव यांच्या स्क्वॉड मध्ये मिकी माऊस मात्र खेळाडूंची नकल करत असताना. इनॅट क्रमांक 3 वर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय निलेश. निलेश पवार आपण सातत्यानं पाहतो. निलेश याला पणसवाडी संघाकडून बिलॉंग करत असताना इनॅट क्रमांक 3 वर गोलंदाजी, परंतु तितक्याच ताकदीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल काय. सलामीला आलेला बॅटर आहे अमर. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. ओ, पंचांच्या उजव्या इष्टीकडून मारा करत असताना सुरेख झेल त्या ठिकाणी तानाजी शिंदे यांच्या माध्यमातून. बॅक टू पॅव्हिलियन सलामीचा बॅटर तंबूच्या आसऱ्याला. सामन्यामध्ये औपचारिकताच बाकी आहे ती म्हणजे क्रिकेट इज मध्ये 1 धाव, राजकारणामध्ये 1 मत आणि सरडा कधी आपला रंग गिरगिट सारखा चेंज करू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश याला आपण पाहतो दोईलवाडी संघाकडून. सुरेख झेल पकडला होता पहिल्या सत्रामध्ये, परंतु आता मात्र मधल्या फळीमध्ये फलंदाजी करत असताना अविनाश पाहूया पुन्हा एकदा सज्ज. अकुट टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुरेख झेल त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहतोय आपण. षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली आहे. विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का आपल्याला आजच्या दिवसामध्ये. 2022 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती आनंद यक्का यांच्या माध्यमातून, परंतु पहा 2025 मध्ये आपण पाहूया
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश. हॅट्रिकच्या स्वरूपात षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली. विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? ओ हो, या ठिकाणी पहा परफ्यूम असा चेंडू होता, परंतु त्या ठिकाणी बीट केला. एक धाव मात्र पूर्ण. एका धावेने तिसऱ्या षटकाचा समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 14 धावा. पहा लाजबाब गोलंदाजी, तिकट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओ पटका सजवलाय, पटका आलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. विकेट हॅट्रिक न पाहता आपण ओव्हर हॅट्रिक पाहू शकतो. सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय. निलेश तरुण पोरांनी किती प्रॅक्टिस करून काय केलं. आपण पाहतोय प्रकाश यांना मधल्या फळीमध्ये 8व्या क्रमांकावर. ओ हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, उत्साह जास्त परंतु आत्मविश्वास कमी. निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक तिसरा हातळत असताना 3 धावा मात्र खर्च करत असताना 1 धावा 3 विकेटच्या स्वरूपात. धाव फलकावर धावा जोडल्या जातात फक्त आणि फक्त 14 धावा. षटक क्रमांक निर्णायक षटकामध्ये पहा मिकी माऊस झेल मात्र पकडला होता त्याच खेळाडूंना गाठभेट करत असताना. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज अनिल पवार, मॅन फ्रॉम आरल. फिरकी गोलंदाजी, तिकट मारा, सुरेख चेंडू, निर्धाव. जमिनी लगतचा चेंडू हाताळत असताना आपण पाहतोय अनिल पवार यांना. डावखुरी हाताचे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. प्रकाश आणि योगेश यांना पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे चित्त्याच्या वेगाने, कोणती न चुकी करता पहा 4था झेल आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे अनिकेत यांच्या माध्यमातून. निकेत यांचा विचार केला तर अंबावणे संघाचा खेळाडू आहे. सुरेख फलंदाजी देखील आपल्याला पुन्हा एकदा पहा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक आपण पाहतो निर्णयात्मक, ज्या षटकामध्ये हल्ले चढवले जात आहेत आणि षटकार देखील आला. आपल्या स्क्वॉड मध्ये प्रकाश यांच्या बॅट मधून दर्जेदार फटका. यानंतर होणारा सामना ईश्वरी 11 विपक्ष आपण पाहणार आहोत. वाटोळे वॉरियर्स. यानंतर होणारा सामना ईश्वरी 11 विपक्ष वाटोळे वॉरियर्स. नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय आपण पाहणार आहोत. वाटोळे वॉरियर्स चौकार.
शेवटचा चेंडू षटक क्रमांक अनिल यांच्या माध्यमातून हाताळत असताना ईश्वरी 11 संघाकडून शेवटच्या चेंडू मध्ये पहा प्रकाश यांच्या बॅट मधून किती धावा येतात, परंतु निर्धाव चेंडू नो. प्रीहिटचा चेंडू पुन्हा एकदा पहा, शेवटचा चेंडू हाताळत असताना शेवटचा चेंडू षटकार की चौकार आणि हलक्या हाताने सन्मान दिलाय. निर्धाव चेंडू धावफलकावर धावा जोडल्या जात आहेत 26 धावा. पहा यानंतर चला या मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. ईश्वरी 11 स्पीडअप घ्या. ईश्वरी 11 चला. संघाचे संघनायक अविनाश मिसाळ